नमस्कार मित्रांनो, मी निखिल आणि पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। आज आपण एक्सप्लोर करणार आहोत सातारापासून अवघ्या 30 किलोमीटर अंतरावर असणारा किल्ले वर्धनगड। राजधानी साताऱ्यामधील कोरेगाव आणि खटाव या दोन तालुक्यांच्या सीमेवर हा किल्ला स्थित आहे। या किल्ल्यावर पाहण्यासाठी म्हणाल तर शिवकालीन स्थापत्य शैलीचं वैशिष्ट्य असलेलं गोमुखी आकाराचं प्रवेशद्वार आहे। तसेच लक्ष वेधून घेणारी आणि अजून भक्कम स्थितीत असणारी गडाची तटबंदी ती सुद्धा आहे। मारुती मंदिर, महादेव मंदिरा शेजारी असणारी पाण्याची टाकी, गडाच्या माथ्यावर असणारे प्राचीन वर्धनी मातेचे मंदिर, तसेच तटबंदीमध्ये असणारी चोरवाट। आणि ही चोरवाट आज आपल्याला पाहिजे आहे। ती पाहण्यासाठी आपण नेहमीच्या पायरी मार्गाने न जाता वर्धनगड घाटामधील एका दरीतून वर जाणार आहोत। दरीमधून सरळ चढाई करून चोरवाटेमध्ये प्रवेश करून आपल्याला आपण गडावर पोहोचतो का हे पाहायचं आहे। तर चला बघूया। श्रावण महिन्यातील रविवारी दुपारच्या वेळी मी ट्रेक चालू केला। यावेळी आठवते ती म्हणजे बालकवी म्हणजेच त्र्यंबक बापूजी ठोंबरे यांची ही कविता। श्रावण मासी हर्ष मानसी, हिरव दाटे चोहीकडे, क्षणात येते सरसर शिरवे, क्षणात फिरुनी ऊन पडे। वरती बघता इंद्रधनुच्या गोफ दुहेरी विल्लासे, मंगल तोरण काय बांधिले, नभो मंडपी कुणी भासे। आणि आजच्या ट्रेकचं वैशिष्ट्य म्हणजे आज आपण एकटं ट्रेकिंगला आलोय, सोलो ट्रेकिंग। चला तर मग करूया सफर इतिहासाची, सफर निसर्ग सौंदर्याची, सफर आपल्या वर्धनगड किल्ल्यावर असणाऱ्या चोरवाटेची। श्रावणामध्ये निसर्ग हा आपल्या हिरव्या श्रीमंतीमुळे निसर्गप्रेमींचे आणि ट्रेकर्सचे लक्ष वेधून घेत असतो। तो हिरवाईने नटलेला सह्याद्री, उंचच उंच पर्वतरांगा, त्याच्या अंगाखांद्यावर खेळणारे ढग आणि उंचावरून बेधुंदपणे कोसळणारे धबधबे, हे सुवर्ण दृश्य फक्त आपल्या सह्याद्रीतच पाहायला मिळते। असा आपला पोलादी, राखट आणि सुंदर सह्याद्री। आपण दुपारच्या वेळेत आल्यामुळं चांगलाच दम लागतोय। श्रावणात सुद्धा चांगलंच कडक ऊन आहे। पावसाळ्यात येताना जरा काळजी घेतली पाहिजे, दगड सटकतायत। सह्याद्रीमध्ये भटकणाऱ्या आपल्या प्रत्येकाचंच सुखाची व्याख्या ती काय असावी। उंच कड्यावरून कातळ दगडावर पडलेलं निळेशार पाणी, संपूर्ण गडावर उगवलेली फुलझाडे, पावसाबरोबरच येणारा थंडगार वारा। जो पाऊस गडाला पूर्णपणे आंघोळ घालतो तोच मनालाही आतमध्ये कुठेतरी सुखवला जातो। जरा अवघड पॅच आहे चढाईसाठी, सांभाळून जाऊयात चला। पोचलो काय अवघड पार झाला। आणि हे आहे काटेरी निवडुंगाचं झाड।
आणि ही जी लाल लाल फळं दिसत आहेत ती खाण्यासाठी वापरतात. जायचं अवघड आहे इकडनं, रस्ता बदलू. असं वाटतंय की हा अवघड पॅच आहे, त्याच्यानंतर वाटतंय पुढचा अवघड पॅच आहे. बरंच अवघड पॅच आहेत. गडाच्या सुरक्षेची सगळी माहिती शत्रूला कळू नये किंवा गडावर छुप्या पद्धतीने ये जा करता यावं यासाठी काही वाटा अशा तयार केल्या जातात की त्या सहजरित्या दिसून येत नाहीत. अशा वाटांना चोर वाटा असे म्हणतात. युद्धप्रसंगी आणीबाणीच्या काळात अशा वाटांचा फार महत्वाचा उपयोग होतो. मुख्य दरवाजाजवळ जर शत्रूने वेढा दिला असेल तर शत्रूला नकळत चोरवाट्याने खाली उतरून मागून त्यांच्यावर हल्ला करायला जायचा, असाही या चोरवाटांचा उपयोग होतो. माग जी छोटीशी दरी दिसते का, त्या दरीतून आपल्याला आत जायचं आहे आणि त्यानंतर कदाचित आपण चोरवाटेच्या दरवाजाजवळ पोहोचू शकतो. चला. चोरवाटेला जाताना हा शेवटचा अवघड पॅच होता आणि तो आपला पार झालेला आहे. तर चला बघूया चोरवाटेतनं कशी चोरवाट दिसते आणि आपण आज गडामध्ये प्रवेश करू शकतो का. चला. हा, चोरवाटेचं तोंड दिसलेलं आहे आपल्याला. तटबंदीमध्ये असणाऱ्या या चोरवाटेच्या तोंडाच्या वरतीच एक झाड आहे आणि त्या झाडानं त्या चोरवाटेचं तोंड असं पूर्णपणे कव्हर केलेलं आहे. सुमारे 12 ऑक्टोबर ते 11 नोव्हेंबर 1661 या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज हे या गडावर मुक्कामास होते. असा छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या किल्ल्यावर आपण आज पोहोचलो आहोत. चला चोरवाटेने आज जाऊयात आणि किल्ला बघूयात. आज गडावर कोणीच नाहीये, आपण एकटेच आहोत. एकटाच कुठे, बघून भीती वाटण्यासारखा हा साथीदार तर होताच की. तर वर्धनगड घाटावरील रस्त्यावरून एका दरीतून सरळ चढाई करून चोरवाटेने प्रवेश करून आपण वर्धनगडावर पोहोचलो आहोत. वर्धनगडाच्या माथ्यावर असणाऱ्या वर्धनी मातेचं दर्शन घेऊन आपण गड उतार होऊया. या गडाच्या गोड आठवणी बरोबर तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या ऑसम टाईप व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.